नमस्कार, मी डॉक्टर सारिका होमकर। महाभारतामध्ये श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य आणि म्युझिक डान्स अकॅडमीच्या या प्रोग्राममध्ये सर्व सदस्यांतर्फे आम्हा सर्वांचे आपण करतच आहात आदरातिथ्य। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना असं सांगू इच्छिते की आजचा महिला दिन जसं सगळेजण म्हणतच आहेत की आपला रोजच महिला दिन असतो आणि खरोखरच अभिमानाने असं सांगावं वाटेल की खरोखरच रोजच महिला दिन असतो। कारण आपण सर्व मैत्रिणी तशी आपली कौटुंबिक आणि आपली बाहेरची आपल्या कार्याची देखील जबाबदारी सांभाळत सर्वांच्या सहकार्याने आपण हा महिला दिन साजरा केला जातोय। नुसतंच आपण काम करतोय आणि तो महिला दिन होतोय असं नाही आहे, तर आपल्याला सगळ्यांची साथ आहे। आणि मला सर्वप्रथम असंच सांगावं वाटेल की आपल्या पुरुष सहकार्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या सहकार्यामुळे आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आणि माझा देखील माझ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच हा महिला दिन किंवा प्रत्येकच कार्य आपलं यशस्वी होतं आणि आपण यशस्वीनी सगळेजणी आहोतच। पण ह्या सगळ्याबरोबरच जसं मी आता डॉक्टर आहे आणि मी माझा व्यवसाय सांभाळत घरची जबाबदारी पण पार पाडत आहे, तसंच तुम्ही सगळ्याजणी पण करतात। पण त्या सगळ्याबरोबर आपण आपल्या तब्येतीची देखील हेळसांड न करता स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन योगा, मेडिटेशन आणि स्वतःचे चेकअप्स, जसं दर वाढदिवसाला आपण नवीन साडी घेतो किंवा कुठेतरी ट्रिप्सला जातो, तर ते करताना आपण माझी मी नवीन टेस्ट करून घेईल हे प्रत्येक महिलेनी जर अशी खुणगाट मनाशी बांधायला हवी की मी माझी एक टेस्ट करून घेणार आणि ती टेस्ट माझी निगेटिव्हच यायला पाहिजे। म्हणून मी माझी दैनंदिन आहार आणि दिनचर्या याच्यावरती जास्तीत जास्त तो चांगला ठेवण्याचा मी प्रयत्न करेन आणि मी निरोगी राहीन सतत, असा प्रत्येकीने खुणगाट आपल्या मनाशी बांधली पाहिजे। त्याचबरोबर सध्या आपल्यावर खूप मोठं जबाबदारी आहे की पालकत्वाची। तर आपण जे पालकत्व सध्या आपण सगळेच जण खूप छान सांभाळत आहेत, पण आपल्या जनरेशनमध्ये, आपल्या आईबाबांच्या जनरेशनमध्ये आणि ह्या आपल्या मुलांच्या जनरेशनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गॅप आहे। अगं आई, तुझ्या वेळेस असं नव्हतं, असं आपली मुलं आपल्याला सहज बोलून जातात। म्हणून आम्ही जे करतो ते करू देत। त्यांनाही त्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, ऑनलाईन वर्किंग्ज आहेत आणि त्यांचे कामही तशीच वाढलेली आहेत। जरी सगळ्यांना खूप लार्ज पॅकेज, लार्ज पगार असं सगळं दिसतं, तरी त्यांना त्याचबरोबर कामाचा बोजा पण आहे। तर प्रत्येकाने आपली तब्येत सांभाळून हे कामं केली गेली पाहिजेत। त्यामुळेच हे अपमृत्यू जे होत आहेत की अगदी लहान वयात जे हार्ट अटॅक येऊन मृत्यू होत आहेत किंवा कॅन्सरसारखे आजार मुलींना होत आहेत अगदी लहान वयात, हार्मोनल इम्बॅलन्स आणि पेशींची अनावश्यक वाढमुळे, तर ते सगळे टळतील आपल्या चांगल्या आहार आणि चांगल्या दिनचर्येमुळे की ज्याच्यामध्ये योगा, मेडिटेशन, व्यायाम, एक्सरसाइज, वेट लॉस असेल आपल्या सगळ्या जणींचा आणि हे जे जंक फूड आहे याचं प्रमाण पूर्णतः बंद असेल आणि घरचा आहार आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्या घरचा आहाराचा समावेश असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तपासण्या आपण तर करून घ्यायच्याच आहेत, आपल्या मैत्रिणींना देखील सांगायचं आहे आणि आपल्या कामावर देखील आपण रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे। तिथे आपण टेन्शन घेऊन काम केलं तर आपल्याला मानसिक आजार होण्याची किंवा आपल्या निद्रानाश वगैरे होण्याची आपल्याला खूप शक्यता आहे। तर ते सगळं टाळण्यासाठी परत मी हेच सांगेन की लवकर उठणं आणि त्यानंतर वेळेवर झोपणं, त्याचबरोबर रोजचा व्यायाम आणि चांगला आहार, चांगलं फूड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅलडयुक्त आहार असा पाहिजे। हॉटेलचं जेवण किंवा जे तेलकट जेवण आहे किंवा अति गोड पदार्थ, आता हल्ली लग्नामध्ये हे पदार्थ खूप असतात की खूप साऱ्या प्रमाणात 2-3 वेळा गोड असतं आणि नंतर आईस्क्रीम्स, असे गोड पदार्थ हे सगळं टाळणं आवश्यक आहे। आणि मुख्य म्हणजे मतभेद, सध्या जे मतभेद आपल्याला आहेत मागे जे जसं आपण म्हणत होतो सासू सुना, नणंद भाऊजाई किंवा मैत्रिणींमधले पण मतभेद, हे सर्व मतभेद टाळून आपण माइंड रिलॅक्स ठेवून काम केलं आणि माइंड रिलॅक्स ठेवून घरात जरी राहिलो तरी कुणाशीच मतभेद न करता तर आपण खूप मोठ्या पदावरती आपण जाऊ शकतो आणि आहेत, मोठ्या पदावर गृहिणी आहेत। आणि अजून एक मला सांगायचं होतं की आता दिव्यांग मुली देखील सुद्धा मुली किंवा मुलं हे सुद्धा त्यांच्या खूप साऱ्या प्रयत्नांमुळे मोठ्या पदावर स्थित आहे। तर माझं आजचं खरंच हे सगळं महिला दिनाचं मी जे सांगत आहे ते सगळं किंवा हे जे पुरस्कार आम्हाला प्राप्त होत आहेत किंवा ज्या कोणाला ते सगळे पुरस्कार हे अशा सगळ्यांसाठी समर्पित आहेत की जे स्वतःचा विचार न करता समाजसेवा तर करत आहेतच,
पण दुसऱ्यांसाठी सर्व कार्य करत आहेत, त्यांना आर्थिक मदत देत आहेत आणि प्रत्येकच ऑटिझम स्कूल, दिव्यांग स्कूल, अंधशाळा, मूकबधिर शाळा यात रोटरीद्वारे किंवा विविध संस्थांद्वारे या कार्यात महिला सगळ्या मदत करत आहेत. त्या सगळ्यांना माझा खूप सलाम. आणि हे कार्य करताच मी परत सांगेन की आपल्या पालकांना म्हणजे आपल्या मागच्या पिढीला आणि आत्ता हो घातलेल्या पुढच्या पिढीला ह्यांना आपल्याला जपायचं आहे. त्यांना शारीरिक मानसिक आधार देऊन जपायचं आहे आपल्याला. त्यांचे सांगायचं म्हणजे त्यांचे ताल सांभाळत आपल्याला जपायचं आहे की ह्यांना पण राग येऊ नये आणि यांना पण वाईट वाटू नये, मुलांना पण वाईट वाटू नयेत आणि आईबाबांना पण आपल्या त्रास होऊ नये. अशा आपण दोन याच्यामधनं जात आहोत. तर ते दोन्ही पिढी आपल्याला सांभाळत आपलं पण खडतर आयुष्य न जगता रिलॅक्समध्ये आयुष्य जगून आपलं काम करून आणि समाजासाठी नक्कीच आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आपल्या समाजासाठी आपण काहीतरी एक सत्कार्य करेन मी, एक भावना ही मनात ठेवून आपण करायचं आहे. असाच संदेश मी सर्व माझ्या मैत्रिणींना देईन. म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी सोलापूर यातील सर्व सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि ते अशीच संधी माझ्या इतर मैत्रिणींना देखील प्रत्येक वर्षी देतील अशी मी त्यांना विनंती करते. आणि माझ्या ह्या कार्याला माझ्या निमातील रोटरी सहकारी बंधू भगिनींचा, त्यानंतर रोटरीतल्या सगळ्या सहकारी बंधू भगिनींचा खूप मला मदत होती. त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानते. आणि माझ्या घरातील माझे आई वडील आणि माझ्या दोन्ही मुली आयुषा वेदा यांचे सर्वांचे मला खूप सहकार्य लाभते. या सगळ्यांची मी खूप आभारी आणि त्यामुळे माझा आजचा महिला दिन खूप छान साजरा होत आहे. त्याबद्दल म्युझिक आर्ट अकॅडमीचे खूप आभार. धन्यवाद.